बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांच्या 25व्या स्मृतिदिनाला सर्वोच्च न्यायालयातली सर्वोच्च व्यक्ती आज उपस्थित राहते. आमच्या दृष्टीने हा भाग्याचा दिवस आहे. केंद्रामध्ये दुसऱ्या विचाराचं सरकार आल्यावरती अनेक राज्यांना नुसतं गव्हर्नरच्या रिपोर्टवरती बेस करून त्यांना फ्लोर टेस्टची अनुमती न देता राज्य सरकारने बरखास्त करण्यात आली आणि गव्हर्नन्स इम्पोज करण्यात आलं. SR मुंबईमध्ये ते चॅलेंज करण्यात आलं. 3 मुद्दे होते की whether the proclamation issued by the president is amenable to judicial review, and the judicial reviews are amenable असेल तर what is the scope of the review. आणि तिसरा इश्यू की whether the report, whether on the basis of report, only on the basis of the report of the governor, without giving an opportunity to floor test, whether such an action would be permissible. मेजॉरिटी रिव्ह्यू घेतला तरी आपली राज्यघटना सेंट्रलिझमकडे झुकणारी जरी असली तरी फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज ऑल्सो वन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि जर असा विचार केला असं जर होल्ड करण्यात आलं की एक्झिक्युटिव्हचे जे पॉवर आहे सेंट्रल एक्झिक्युटिव्हचे राज्याला बरखास्त करण्याचे त्या मर्यादा आहे, तर मग तो राज्याच्या आपल्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेलाच एक मुळापासून तोडल्यासारखं होऊन जाईल. आणि आपली राज्यघटना डज नॉट परमिट द स्टेट टू बी सबसर्व्हियंट टू द सेंटर. देअर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. केंद्राचं जेवढं महत्व आहे तेवढंच राज्याचंही महत्व आहे. आणि जर असं केलं तर आपण जे फेडरल स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ते कन्वर्ट करून जी सेंट्रल स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे टिलटू. आणि त्यात केशवनाथ भारतीचा उल्लेख करून म्हणण्यात आलं की पॉवर्स ऑफ द एक्सेस ऑफ पॉवर्स बाय द प्रेसिडेंट ऑलवेज ऍक्ट्स ऑन द ऍडवाइस ऑफ द एक्झिक्युटिव्ह, दे आर अवेलेबल टू ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि जर हे डिस्कशन जर योग्यरित्या एक्सरसाइज केलेलं नसेल, जर विदिन द पॅरामीटर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पॉवर नसेल तर ते सेटिसाइड करण्याचा हायकोर्टला त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. मी जोपर्यंत रिटायर झालो नाही तोपर्यंत कुठले इंटरव्ह्यू दिले होते. माझ्यापुढे एक केस आली तेलंगणाची होती आणि त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दाखल केल्यानंतर स्पीकरनी महिने नोटीस काढण्यात आली नव्हती. हायकोर्टाने इंटरफेअर करायला मनाई केली. ते म्हणाले की स्पीकरचे ऍब्सोल्यूट पॉवर्स आहेत. आणि ज्यावेळेला आमच्या पुढे केस लागली, आय वॉज प्रिसाइडिंग द बेंच, त्यावेळेला एक आर्ग्युमेंट हे करण्यात आलं होतं की हे स्पीकर्सकडचे पॉवर काढून कोर्टाने स्वतःकडे घ्यावं. तर आम्ही म्हटलं आम्ही करू शकणार नाही, कारण की इट विल अमाउंट to encroaching upon the Parliament's power to amend the Constitution. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. गाड़ी खींचना के रहती हो जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज विनायकी चतुर्थीनिमित्त
पहाटे ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक हा संपन्न झाला आणि त्याचप्रमाणे गणरायांची स्वरपूजा ही प्रसिद्ध गायक श्री सौरभजी साळुंके यांनी बांधली. अतिशय सुश्राव्य असं गायन, ही गायनसेवा त्यांनी श्रींचरणी समर्पित केली. आज विनायकी चतुर्थीनिमित्त मंदिरामध्ये गणेशा अभिषेक अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. भक्तांची बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी होऊ लागलेली आहे. आपल्या सर्वांना विनायकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश. ऐसे पैतीर त्रिभुवनी समर्थ, ऐसे पैतीर दक्षिणा मुखा वाहत, दक्षिणा